अकोल्यामध्ये एक मोठी प्रशासकीय कारवाई समोर आली आहे। जिल्हा प्रशासनाने तब्बल 2800 जन्मदाखले अचानक रद्द करण्याचे आदेश काढले आहे। या निर्णयांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय पार्टी या विरोधात आक्रमक झाली आहे। कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदविला आहे। या आंदोलनामुळे अकोल्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। अकोला जिल्हा प्रशासनाने जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 या वर्षभरातील शहरातील तब्बल 2800 जन्मदाखले रद्द करण्याचा आदेश जारी केला। या आदेशामुळे अनेक सामान्य नागरिक अडचणीत आले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या दाखल्यांच्या आधारे नागरिकांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्रे आणि इतर सरकारी कामांमध्ये बदल केले आहेत। अनेकांनी या आधारावर नोकरी देखील मिळवली असेल। आता हे दाखले रद्द झाल्यास या नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। याच कारणामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। नागरिकांनी तत्काळ आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे। आज दिनांक 30/5/2025 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना MIM तर्फे एक निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो आणि मुद्दा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही त्यांना मेसेज पाठवला की साहेब, हे जिल्ह्याचा मुद्दा आहे, जन्मदाखलेचा मुद्दा आहे। 2800 जन्मदाखले जे आहे ते रद्द करण्याची आपले आदेश दिलेले आहे। त्यासाठी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, आम्हाला तुम्ही भेटा। परंतु साहेबांची मीटिंग चालू असल्यामुळे आम्ही इकडे ठिय्या आंदोलनावर बसलो आहे आणि जेव्हापर्यंत जिल्हाधिकारी साहेब आम्हाला भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही इकडेच बसणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोल्यातील 2800 जन्मदाखले रद्द करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन झाले आहे। सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने यावर तातडीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनाचा आणि निवेदनानंतर प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे।